कृष्णदास, अलेक्झांडरला कुठे घेऊन गेलेत सांग. बोल. सर, वी आर लुझिंग टाइम. कृष्णदास, अलेक्झांडर कुठे आहे? जे मेलेत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मदत करू द्या. हॅपी बर्थडे. अलेक्झांडरने जे सांगितलंय त्यामुळेच त्याचा जीव जाणार आहे. कृष्णदास, तुझ्यासोबत जे घडलं ते न्यायसंगत तर नाहीये, पण 3 लोकांचा मृत्यू झालाय. कमीत कमी आता तरी थांबव. आता फक्त मेघगर्जना व्हायची बाकी आहे. असं वाटतं कृष्णदास काहीच सांगणार नाहीये. जे कोणी पकडले गेलेत ते केरळाच्या बाहेरील हायवर राउडी गँग मधील आहेत सर. त्या लोकांना जो काही पैसा मिळतो तो कॉन्ट्रॅक्टर कडून मिळतो सर. म्हणून कुणाला कुणाबद्दल काहीच माहिती नाही. पकडून आणलंय. ठीक आहे सर. टेन्शन केस करताय साहेब, सर. सोडा ना त्याला. तपास करतोय. पुन्हा नाही करणार तो असं. शांत व्हॉट नेक्स्ट? हो ताई, तुम्ही तरी सांगा ना त्याला. हो साहेब, सोडा एका ना. माणसाला गायक बनायचं पुन्हा होतं आणि असं संधी नाही मिळाली असती तर जगात नाव कमावलं असतं. तो आत बसलाय. लवकरात लवकर कृष्णदासला आपल्या कस्टडीत ट्रान्सफर करून घे. सर, सगळं ठीक होऊन जाईल. आयुष्याचा तिरस्कार करणाऱ्या माणसाला कोर्टात आपण नेणार कोणत्या म्हणतात शब्दात सगळं. धमकावू 3 शकतो? मिनिटात अटक करून. आता आम्हाला जे त्याचे डोळे सगळं ते काही आम्ही सांगतात. follow करावं लागणारच ना मॅडम. तो माणसाच्या रूपात राक्षस हाय साहेब. माझं हे जे तोंड बिघडलंय ना तेही त्याच्यामुळेच झालंय साहेब. त्याच्या पापांमुळेच तो मेलाय बघा. तो कोझिकोडेच्या मेडिकल कॉलेजात काम करायचा साहेब. लग्नाच्या आधी लॅबमध्ये मेलेल्या जनावरांनी लॅबमध्ये अभ्यास करायला देतात ना, ते काम करायचा तो. आता तो म्हणतोय की त्याला काय बी ध्यानात नाही. सगळं ध्यानात असेल तरी बी तो सांगणार नाही साहेब. साहेब, एक सांगायचं होतं. मेडिकल कॉलेजचं नाव घेऊन 5-6 महिन्याआधी एक कमी वयाचं पोरगा आलं होतं. गोरापान होता, दिसायला बी देखणा होता. त्रिशूर जिल्ह्याच्या एका दवाखान्याचं नाव सांगत होता. तो डॉक्टर होता. राघवन, हो ना? साहेब, त्या कॉलेजमध्ये पोरी बी शिकायच्या नव. त्यानं त्याचं नाव काहीतरी सांगितलं होतं. सुजा. भय सुजाबद्दलच विचारत होता. ती पोरगी मेली हाय, तिच्याबद्दल काहीतरी माहित हाय का, अशा प्रकारचे लई प्रश्न विचारत होता तो. तवा बी तो म्हणला होता की त्याला काय बी आठवत नाही. हा माणूस होता का? भय ह्यो त्योच माणूस हाय मॅडम. SM हॉस्पिटल. त्या फाईल्स सुजा कुठे ठेवल्यात मेमोरियल का? हॉस्पिटल. पेशंट नंबर 24. हां, भैया बस मम्मी. आवाज हरवून बसणाऱ्या कृष्णदासची केस आणि या डॉक्टर अरुणची बहीण सुजाचा मृत्यू या दोन्हीमध्ये काही ना काही संबंध आहे. बट नथिंग मेक्स सेन्स. हे बघा, तुम्ही रडू नका, सगळं काही ठीक होईल. सर, शरद सर. हॅलो दिव्या मॅम, मी SM हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो आहे. डॉक्टर अरुण इथे नाहीच आहे मॅम. मग कुठे आहे? अरुण आता कोळीकोडमध्ये आहे. तिथे सनराइज हॉस्पिटलमध्ये एक सर्जरी होणार आहे. त्यामध्ये व्हिजिटिंग न्यूरो सर्जन म्हणून डॉक्टर अरुण आहे. ज्या पेशंटची डॉक्टर सेवियर पुन्नस. आणि
की डॉक्टर अरुणचा फोन नॉट रिचेबल येतोय सर. गेट रेडी, ट्रेस द नंबर अँड फाइंड हिम. सर. त्रिशूलच्या कमिशनरांचं ऑफिस आहे. कालिका सनराईज हॉस्पिटलमध्ये एक युनिट हवंय. लगेच हवंय. आजवा. हो सर. आठवडा 2 आठवड्यांनी डॉक्टर अरुण न्यूरोसर्जन आणि या दरम्यान कोझिकोडमध्ये त्यांचं जे घर आहे त्याचं रेनोव्हेशन सुपरवाइज पण करतात. तिथे रेंज कमी आहे ना, म्हणून कदाचित तुमचा फोन लागला नसेल. घर आहे का? हो, ते कोझिकोड गावचेच आहेत ना. तिथूनच त्रिचूरला गेले होते. एनिवे सर, मी तुम्हाला त्यांच्या घराचं लोकेशन पाठवतो. सिजो, सर. आपण 2 टीम्स बनवू. दिव्या आणि तू थेट सनराइज हॉस्पिटलला पोहोचा. डॉक्टरच्या घरी मफ्तीमध्ये पोलीस असले पाहिजे. त्याला अजिबात शंका आली नाही पाहिजे. आम्ही इथेच आहोत सर. अरे सर, तुम्ही काय झालं सर? हे कोण आहेत सर? डॉक्टर, तुम्ही एक खूप चांगले डॉक्टर आहात. कोणत्याही अडचणीसाठी तयार असणारे. आश्चर्याची गोष्ट आहे, तुम्हाला काहीच माहिती नाही. विच वन इज राईट? सर, मला काहीच समजत नाहीये. डॉक्टर अरुण, तुमची बहीण सुजाचा मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूबाबत काही दिवसांपूर्वी तुम्ही एन्क्वायरी करत होता. कित्येक वर्षांनंतर आता काही दिवसांपूर्वीच अॅनाटॉमी डिसेक्शन हॉलचा जो अटेंडर होता त्या राघवनच्या घरी जाऊन तुम्ही त्याला भेटलात आणि आपल्या बहिणीबाबत चौकशी केली. डॉक्टर, टेल अस एव्हरीथिंग. ताईचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी 5वीत शिकत होतो. ताईनं असं का केलं हे माझ्या घरात कोणालाच माहित नव्हतं. नंतर माहिती होईल असं समजून आम्ही सगळे शांत झालो होतो सर. वी वर सो क्लोज. सर, काही दिवसांपूर्वी मला ताईच्या मेडिकल कॉलेजच्या पुस्तकातून एक फोटो मिळाला होता. त्या फोटोमध्ये एक मुलगा होता. तो मुलगा कोण आहे हे मला जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून मी ताईच्या एका जुन्या मित्राला शोधून काढलं. ताई आणि तो मुलगा अॅनाटॉमी डिसेक्शन हॉलमध्ये सहसा लपून छापून भेटायचे आणि हे सगळं करायला अटेंडंट राघवन त्यांना मदत करायचं हे सुद्धा मला कळलं. त्याला भेटायला मी त्याच्या घरी गेलो, पण त्याने कुठल्याच प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. खरं सांगायचं तर तो नशेत होता, म्हणून मी नंतर काहीच विचारलं नाही. त्यानंतर मी काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. दॅट वॉज द एंड ऑफ इट. तो फोटो, आम्ही तो फोटो पाहू शकतो का? हो, माझ्याकडे आहे सर. मी घेऊन येतो. सर, डॉक्टर अरुण नाहीये तर हु इज द किलर? वी आर मिसिंग समथिंग.
टाईट सिक्युरिटी आहे. सेव्हियर सरांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यापूर्वी लेट मी डू द लास्ट मिनिट चेकअप. ओके डॉक्टर. पोलीस! मॅम! व्हॉट हॅपन डॉक्टर? सेवा फ्लोरिन अॅनेस्थेटिक स्प्रे. लवकर जाऊन बघा. लवकर जा. इथून कुणी एका पेशंटला घेऊन गेलंय का? ट्रॉलीमध्ये एक डॉक्टर सुद्धा Come on, होते. hurry up. Oh, shit! सॉरी टू बॉदर यू डॉक्टर. हॅलो. हॅलो सीजो, डॉक्टर सेवी मिसिंग आहे. हा? कुणीतरी त्यांना इथून किडनॅप केलंय. सर डॉक्टर सेवी मिसिंग आहेत. व्हॉट? हा काय मूर्खपणा आहे. त्या अनुवादामध्ये एक कॉमा कमी होता. याच्यात तर फक्त 4च विक्टिम्स आहेत. डॉक्टरने जो फोटो दाखवला त्यात त्याची बहीण सोजासोबत तिचा प्रियकर अलेक्झांडर आहे. काल रात्री अलेक्झांडरच्या खोलीत मी जे बोनसाईचं झाड बघितलं तेच झाड त्या जुन्या फोटोमध्ये पण आहे. सेम त्याच जागेवर. हा एका मोठ्या प्लॅनचा क्लायमॅक्स आहे सीजो. अलेक्झांडर आणि कृष्णदासने मिळून एक्झिक्यूट केलं. व्हॉट अ ब्रिलियंट एक्झिक्युशन. सर बट हाऊ? आपण जसा विचार करतोय अलेक्झांडर तितका साधा नाहीये सीजो. तोच आहे शिकारी. अगदी अलेक्झांडर सारखाच दिसणाऱ्या आणखी एका साथीदाराच्या रूपात कृष्णदास ज्याला शोधतोय तो सापडायचे मिलियन पॉसिबिलिटीज आहेत. तर एकच कन्क्लुजन आहे. अलेक्झांडर दुबईला गेला नव्हता हे पक्का आहे. त्याचा डुप्लिकेट अलेक्झांडरच गेला होता. सर तुमचा संशय एकदम खरा ठरला. आधार अधूर संघटनेमधून ईमेल कन्फर्मेशन आलंय. फक्त एक नाव बदललंय ओझलर. 3 वर्षापूर्वी आधार कार्डमध्ये अलेक्झांडर जे नाव होतं ते आहे सुधाहरण पैरतन नायर. असं वाटतं आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलोय सीजो. सर कॅलिकट मेडिकल कॉलेज, अॅनाटॉमी डिसेक्शन हॉल. आपण ज्या अलेक्झांडरला पाहिलं तो डिकॉय होता. आता आपण ज्याला भेटायला निघालोय तो आहे खरा अलेक्झांडर.